झालं का तुझ्या मनासारखं पूजा? नाही म्हणलं झालं का मनासारखं तुझ्या? पूनम ताईकडे जायचंय, पूजा ताईकडे जायचंय, निलेश दादाकडे जायचंय. लय दिवस झालं सगळे बोलावत्यात, गेलो नाही आपण. चला चला चला. आता काय केलं? घेतला का अपमान करून? हा, काय केलं? मला माहितीत का ती बोलणार आहेत तशी तुम्हाला. आता काय झालं मित्रांनो, तुम्हाला सांगतो. मग अशी निलेश दादा त्या भुईमगाला पाणी द्यायला गेले होते. मग आम्ही गेलो त्यांना बोलवायला, चला म्हणून असं तसं. मग ते बोलता 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 असे बोलून गेले की, पांडुदादा तुम्हाला काय कळतंय तेव्हा, आम्हाला आमच्या मागची कामं असतात, तुम्हाला नाही जमीन जुमला घरदार. हे असं बोलल्याच्या नंतर जरा मला वाईट वाटलं. तुम्हाला काय शेतीतलं माहिती आहे? म्हणजे असं बोलल्याच्या नंतर सांग, माणसाला वाईट वाटणार का नाही वाटणार? कुठे खरंच तुम्हाला कुठं राहण्यातलं एवढं काय माहिती? रानातलं माहित नसलं तरी काय, मला रानातली कुसळ पण माहित नाही का? थोड्या पण गोष्टी माहित नाही का मला? रानातल्या भुईमुग काय असतो, ज्वारी काय असतात, आणि केळं काय असतं, काहीच माहित नाही का? तसलं कळतंय की. हा, मग त्याच गोष्टी म्हणतोय हा, की एवढं पण अडाणी नाही का? आता आमच्या आईबापांनी नाही सासून ठेवली जमीन, आम्हाला नव्हती, पूर्वजांना लय जमीन होती, तेवढी बापाने इकून टाकली. हाय गरिबीत दिवस काढतोय, नाही माझं घरदार, नाही मला जमीन जुमला, हाय मी भिकारी, काय करायचंय? मग ही बोलून दाखवायची गरज होती का? त्यांची जमीन नाही म्हणजे बाकीच्या गोष्टी त्यांच्या मनात असणारच की, बाबा हे असं तसं, ह्या त्या गोष्टी. हा, व मोकार चांगल्यासाठी आपण आलो, चांगल्यासाठी समजावून सांगण्यासाठी गेलो त्यांच्या रानात. त्यांना सांगतो त्या ताईंना, जाऊ म्हणलं 1-2 दिवस, तुझ्या खातीर आलो, तुलाच लय खंड होता, चला चला चला, सारखं माझ्या मागं लागायचे, चला पूनम ताईचा. अगं बोलवत होती, मग काय तर खाया प्यायला बोलत होती का अपमान करायला बोलत होती? हा, हे खाया प्यायला घालून, का निलेश दादा तुम्हाला असे बोलणार आहेत? खाया प्यायला घालून घातलं म्हणजे त्याला काय पाहुणचार म्हणतात का? आणि कोण काय आपल्याला घरी खायला भेटत नाही का? असं तुम्हाला एरवेळी कोण गेलं तर म्हणतच असेल की, काय म्हणत असं? पांडव तुला घर नाही जमीन नाही. हा, पण त्यांच्यावरच राग आला. अग पण ती घर नाही जमीन नाही, पण ती कशा पद्धतीने म्हणलं, बोलण्याची पण ट्युनिंग असते ना, ती कसं बोललं बघितलं का तू? हा, तू होती ना तिथं? हा, मग कशा बोलले ती? अरे तुला नाही जमीन, तुला काय कळायचं या त्यातलं? काय म्हणले का नाही? हा, आता हाय त्यांना जमीन, हाय हो की त्यांच्या जमिनीत बसलोय बाबा. आता माझी तरी तर यायची इच्छा संपली. आता मला तर असं वाटतं आपलं 1 तास पैकी घरी जावा. उग आता कसं आहे, आता 3 तिघाडान काम बिघाडात असलं काम झालंय. आता आम्ही त्या दोघांच्या भावाभावांच्या मध्ये इथं येऊन आपलं असं काय नाही की बाबा आम्ही इथं आलोय फूट पाडतोय भांडणं लावतोय. बरेच लोक अशी कमेंट करतात मटण खाय गेला. अरे का आम्हाला मटण भेटत ना का? इथं यायलाच मला डिझेल जायला यायला 4,000 रुपयाचं लागतंय. 4,000 अर्ध बोकाड तिकडं खाऊन 7-8 किलो खाईन मी तिकडं. कशाला उग काय खाण्यापिण्या पाहिजे येतं का माणूस? हा, उग येत हाय माणूस, चला जाऊन आपलं थोडस बोलता येईल. बोलवत पण होते मध्यंतरी, त्यांची भांडणं बिणं चालू होती. चला त्यावेळेस पण मला येणं झालं नाही शूटिंग पाय, कारण मला रोज शूटिंगच करावं लागतं, कारण मला सगळ्या गोष्टी तुम्हाला तर माहिती आहे कशा आहेत. ही झालंय महाग कण. चला 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 चला, आता घेतली का वाजून जिरून घेतली का? होय, काय करायचं आता मग? काय करायचं आता? अयो, काय करायचं आता? काय करायचं नाही, सरळ उठायचं, बॅग बी काय असेल भरायचं, पोरांना घ्यायचं आणि घरी निघायचं. काय? हा, आणि पुन्हा कधी ह्यांनी बोलवलं तर कशाला कशाला अपमान करायला बोलवता का आम्हाला? असं काय बघू की आता पुढच्या पुढे होईलच की काय गोष्टी. हा, त्या पूनमताईला पण बोलायला गेलं तर पूनमताई तिकडच तोंड करून. मला पण निलेश दादा भांडत होत. कशा पाय? माझ्या वाईट काळात कोण नाही आलं. अगं वाईट का? आता असं काय लय वाईट काळ आलता आता? आता सुख दुःखात कोण आले नाही, चांगल्या ह्याच्यात सगळे आले. का आता काय चांगलंय? भाऊ हाताने भाकरी कालवून करत होता तवा नाही का दिसला? मग आता आता मग मला सांगा, मग मी तुला इकडं 4-8 दिवस पाठवून देऊ का? मग तिथलं काय म्हणजे काय गाड्या मला समजत नाहीये. भाऊ दिसला नाही का? हाताने करून खातोय येड वाकड. अगं बरोबर आहे, सगळ्यांच्या घरात भांडणं टन्न होत असतात, भांडायला लागतच असते. आता आपली नाही का मागच्या आठवड्यात? मला इष्टी माहित नाही, रेल्वे माहित नाही, घर सोडलं नाही कधी, आणि फोन लावला होता त्यांना, त्यांचा फोन होता बंद. मग हे असं टोचून बोलायची काय गरज आहे? तुम्हाला भाऊ दिसला नाही का ना, आला नाही का, बरं आताच आला, असं काय म्हणजे काय टोचून बोलायची काय गरज? आता मागच्या पण बोललं, परत म्हणलं भुईमुग दाखवतो मला. म्हणलं मला नाही बघायचा, मला नाही यायचं. मग मागच्या
10-15 दिवसात आपली पण झाली होती. मी पण रागवायता गेलतो आठवडाभर तिकडं नागपूरला गेलतो माहिती ना. मग तेव्हा कोण आलं का ग तुला समजवायला? तेव्हा कोणी फोन केला का तुला? केलता का की बाबा पांडू दादा कसा? मला केलता का फोन? आ तुम्हाला लावलं होतं की फोन, कधी लावला होता? तुमचा फोन बंद होता. हा मग बंद होता. गेलो राग राग एक दिवशी बंद ठेवला, दुसऱ्या दिवशी परत केलता त्यांनी फोन. नाही केला परत कधीच फोन त्यांनी. हा फोन लावत होते की फोन तुमचा लावत फोन बंद का? होता. काय मी मला आयुष्यभर फोन बंद ठेवला होता. काय कोण कोणाचं नसतं त्याच्या आयसा का आपण करावं जाऊ एखाद्याचं भलं ते म्हणतं माझंच खरं. असं काम झालंय. पण वाईट वाटलं निलेश दादांचं की बाबा त्यांनी आज मला बोलून दाखवलं की तुम्हाला जमीन नाही, तू उगाच नको जास्त डोकं लढू इथं. त्यांनी नव्हतं बोलायला पाहिजे ते. हा मग ते बोलले ना, वाईट वाटलं ना. एखाद्याला एखाद्यापाशी गोष्टी नसतात बाबा. आम्ही आमच्या परिस्थितीनुसार जगत असतो, करत असतो. आता नाही आम्हाला जमीन जुमला तर त्यात काय आता माझी चूक आहे? आणि आता घेणं सोपं राहिलंय का? तू म्हणा की मग. मग घ्यायची की असं लोकांना सांगून घ्यायची का? डायरेक्ट घेऊन दाखवायची. कशाला बोलत बसायचं आम्ही घेतो आणि घेणार आणि करल आणि हे तीन. असलं नाही आता बोलायचं. जेव्हा घेईल तेव्हा जेवढे सगळे आपल्यावरती जळत्यात किंवा आपल्याला नावं ठेवत्यात ते सगळ्यांची तोंड होत्याला ना. त्यासाठी जरा थोडंसं जरा साथ देत जा मला गं. नुसतं दातार काढून हसत जाऊ नको. मला जरा थोडंसं. आता रडू का? रडल्यावर पण म्हणतात रडती म्हणून. अगं तू काहीच कर नको. मी सांगल तेवढंच करत जा फक्त. हा एका डायलॉगला 4-4 वेळा डोकं खाल्ल्यावर नाही का माझं पण डोकं हाणणार. हम्म? मग आता बोलायला ती चालेल, मग तीच बोलणार ना, वेगळं काय बोलणार. ते जाऊ दे मरू दे. हा? आता बाद झाली आपली इथली नाटकी. लय बिल झालंय. काल आलो या. राहिली रातची रात. मस्त झाला, चांगला पाहुणचार केला, चांगला अपमान केलाय. चला आता उठा निघा घरी. ए, कृष्णा बाळा चला घरी जायचं. पिवडी कुठे या? झोपली का? जायचं जा बाबा दा. पिवडीला उठवा. अक्षदाला म्हणा पिवडीला उठवा. काय असेल ते गाड्यामध्ये भरा. चला चल अहो, चल. लगेच असतंय का? थांबा ना. काय थांबा? सूट कधी बी निघायचं. कधी पण काही तर आपण काय विचाराय तिथं बोलायचं त्यांना, मग जायचं. पोरगी झोपली. तू उठकी. तू इथं येऊन बसली म्हणून मी आलोय. कशाला बसली? चल की उठकी मग तिकडं. हा पुन्हा म्हण तू इकडे यायचं आणि जायचं मग सांगतो तुला. व्यवस्थित मान पान जिथं भेटेल तिथं जायचं का उगा आता. जाऊ दे आता त्यांना पण कुठं काय म्हणते, त्यांच्या पण घरी चाललंय. कुठं आपलं आपलं गारानं बसते. चल उठ. उठ की. त्यांना समजा सोडून भांडा मलाच. जाऊ दे कशाला आपल्याच घरात आपलं नीट नाही तर दुसऱ्यांच्या घरात काय समजावून सांगते. चल हा. ए चल रे पोरा चल आपलं. चला होईल आपलं पण सगळ्या गोष्टी एक ना एक दिवशी. होईन जमीन जुमला. होईन सगळ्या गोष्टी. काय माझ्याकडे काय जादू बिदू आहे काय? एका चुटके वाजले सगळ्या गोष्टी यायला. हा इतके दिवस बांधून ठेवलं. काय बांधून ठेवलं असतं? हा घरदार झालं. घरदार आता तुला सगळ्या गोष्टी माहिती. तू बायको का भितड आहे? हा सगळ्या गोष्टी माहितीत ना, कशा चालल्यात घरात, काय काय झालंय, कसं कसं कुठं आहे घातली पैसा पाणी. हा एवढ्या सगळ्या गोष्टी तुला माहित असून तुम्हाला मग ते घरदार बांधून आणि शोधून. चल पलीकडून निघू. जा त्या पुरीला उठव जा. चल कृष्ण. चल जायचंय का? काय खरंच जायचंय का विचारतय. मग राहायचंय, जायचंच आहे तुला की. काय राहायचंय वाटतंय का आपल्याला? राहायला आलोय का इथं का ट्रिपला आलोय? जायचंय बाबा.